चला बनवूयात आज सोपी आणि वेगळ्या पद्धतीची थाळी जी तुम्ही लंचमध्ये किंवा डिनरमध्ये अगदी पटकन बनवू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आले, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, धना पावडर, मौली यांचा स्पेशल काळा मसाला आणि मौली यांचा स्पेशल गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा, अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि वाटण बनवून घ्यायचं। वाटण जास्त पातळ बनवायचं नाही, अशा कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं। आता इथे मी उकडलेल्या अंड्याचे काप घेतलेले आहेत। एक अंड्याचं काप या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आणि चमचाभर तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं। फक्त 2 मिनिटं लागतात। 2 मिनिटात मस्त असे कुरकुरीत अंड्याचे काप बनून तयार होतात। आता त्याच पॅन मध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं, एक अंडा बारीक चिरून टाकून घ्यायचा, शिल्लक राहिलेला मसाला आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिनिटभरासाठी हे देखील मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं। तर इन्स्टंट असा अंडा मसाला बनवून तयार होतो। नेहमी वांगे आणि बटाट्याचे काप बनवून खात असाल तर एकदा या पद्धतीने अंड्याचे काप बनवून पहा, फार आवडतील। तुम्हाला सुद्धा मौल्यांचे स्पेशल मसाले मागवायचे असतील तर नंबर स्क्रीनवरती आहे, बायोमध्ये लिंक आहे, मागवू शकता। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे ते सुद्धा सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, फॉलो।